ज्यांना कुणाला मासे घ्यायचे असतील बीचवरती येऊन इथे तर सकाळी 7 वाजता आणि संध्याकाळी 4 वाजल्यापासून मार्केट चालू होतं. पावसा धक्का टाईप आहे आणि फ्रेश मासे व्हरायटीचे असतात, त्यामुळे तुम्ही बिनधास्त घेऊ शकता इथं. मरळ 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 ती पण मरळ मरळच आहे. कुठला बांगडा स्क्विड आहे का? थोडं अपोजिट साईडला आलोय गाईज आम्ही. आमच्या मंडळींना सोडे खरेदी करायचे, त्यामुळे या साईडला आलोय. मच्छी मार्केट इथं बसतं. हा साईडला पूर्ण मच्छी मार्केट आहे. बट आत्ता या टायमिंगला जास्त असं नाही दिसून येते. बट बघूयात आपण किती प्रमाणात काय रेटला मिळतं आपल्याला इथे बघायला. अरे बापरे, बाकीचे पब्लिक मागच राहिले. सो फायनली धडपड करत आम्ही इकडे पोचलो. आजींची पण धडपड चालली. इथे सुके मासे आहेत. हे कसला आहे मासा? सुके मासे आहेत. सुके मासे. काय सोडा का? हे काय बोंबील आहे सुकला. चेक करा सगळीकडे. तुम्ही इकडून आलाय? बोललंच ना आप्पा. हे चिंगळ्या 100 रुपये द्या, आपल्याला पण 100 भेटते. सोडा 3200. सगळ्यांचं फिक्स आहे. इथं ओले मासे आहेत वाटतं. कसला होलसेल रेट आहे हा? मी काय म्हणलं? ओके गाईज, तारकर्ली बीच. सो फायनली तारकर्ली बीचला पोचलोय. खूप मस्त अशी झाडं सुद्धा आहेत, पण भयंकर ऊन आहे. त्यामुळे तुम्ही जर प्लॅन करत असाल यायचा बीचला तर मोस्ट प्रॉब्ली इव्हिनिंगला या. 4 o'clock नंतर बेस्ट अप्रोच राहील. कुत्र्याचं काहीतरी खेळायचं चाललंय इथं. छोटे कुत्रे. कुठे गेला गुंड्या मामा? हे जुहू बीच सारखं आहे ना? गेलास ना जुहू? है ना, जुहू का जुई चौपाटी? काय हो नाना? जुई चौपाटी ना? जुई सेम आहे ना? काय फरकच नाही, फक्त हे कोण गुंड्या हो, बाकी कोण आहेत बाकी पब्लिक आहे की. आता मी लावत नाही ट्रायपॉड बिपॉड काय मामा, असंच चालू आहे आता. का लाव? किनारपट्टीच पूर्ण. म्हणतोय बाबा आहे की काय? हे बोट बनवायचं चाललंय प्लॅनिंग. फुल टफ. बोटच बोट आहे तर काय. शेप बघा की. ओ भाई साहब, ऐसा है बीच.
शॉपिंग प्रेमी फुल शॉपिंग करू शकते. फुल शॉपिंग करणारे म्हणजे हे स्कूबा डायव्हिंग आहे बघ, तुला करायचंय ना? बनाना बिनाना काय 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 कॅमल उंट सेफ्टी जॅकेट्स लॉन्च अँड ऑल. गुंड्या कुठे गेलं रे? मॅक्स टू मॅक्स आपण पाय तारकर्ली बीच. बसलो पोचलो रावा उभं. बीच प्रेमींसाठी गोवा नाही तर हे जवळचं. आतमध्ये आलोय गाईज. ठीक आहे आपण हो कोट. सो ही बनाना राईड इकडची कोणती तरी आहे एक राईड आणि एक ब्ल्यू कलरची, अशा 3 राईड आहेत. 500चं एक पॅकेज आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला मिळणार आहे. सो तुम्ही जर आलात तर तुम्ही ते राईड एन्जॉय करू शकता. 500 रुपीज चार्ज असणार आहे त्याचा आणि मॅक्स टू मॅक्स 5-10 मिनटे फिरवतात ते लोक. सो असं आहे. आता बनाना राईडचं बघा. बनाना राईडचा असा सीन आहे, असा चालू आहे. असे घेऊन जाणार आणि आय थिंक डंप करणार पाण्यामध्ये. सो असा आहे सीन. खूप सारी पब्लिक आली आहे. रेती पायात राहते. मस्त एक्सपिरियन्स आहे. खाण्यापिण्याची दुकानं आहेत तिकडे, शॉप्स, खाऊगल्ली टाईप. मस्त आहे समुद्र. टिपिकल महाराष्ट्रीयन लोकेशन. बनाना राईड. तर बघूयात काय करतात ते. गुंड्या मजा करतो इकडे पाण्यात. फोटो नाही, व्हिडिओच काढणार आहे तुमचा ब्लॉग मध्ये टाकायला. अण्णा फुल मजा घेतोय. अण्णांची फुल मजा. बनाना राईड तिकडे निघाली तुम्हाला कळेल. होपफुली समजेल तुम्हाला आता काय विषय आहे. येऊन तर गेलेत. बच्चा लोक खेळत आहेत. अण्णा फुल ऑन मजा घेतात. बस बस आज जायचं नाही. गुंड्याला पोहायला नाही शिकवलंस. ओके चालतंय या. हे बघ हे पलटी कशी करतात बघ आता. झाले पलटी. झाले बघ पलटी. पाय टेकतात आहे म्हणून ती पलटी झालं बघ. बनाना राईड त्यांची अशी पलटी करतात. मन भरलं आता सगळ्यांचं बघून सुद्धा. बघितलं ना बनाना राईड? बनाना राईड बघितली का? पळवत बनाना राईड ते पिवळ्या कलरचं ते 500 रुपयाला. हे एक ते एक आणि 500 रुपयाला एक नाही, 500 रुपयाला 500 रुपयामध्ये 3 येणार. 3 हे बनाना राईड येणार. ते मागचं लटकतंय ना ते ओढत नेले ते आणि पुढचं आहे ना त्यात बसवून फिरवणार. बस तेवढंच.
मला वाटते फार फार तर 5-6 मिनिटाचा खेळ असेल तिन्ही थोडं पोट भरण्यासाठी आम्ही आता जरा लेट पण थेट. मस्त वाटतंय ना इकडे हे. पब्लिक किधर है? मधुरामध्ये थांबतोय खायला. काजू 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 तर आलेले नाहीत. गुंड्या इकडे मामा उतरायला. बाहेरच जायचं आपल्याला. 150 रुपयाची थाळी. राईस पोट भरून जेवलोय. व्हेज थाळी आम्ही म्हणजेच राईस थाळी. आणि थोडंसं बघतो इकडे काय. इथे छोटंसं एक मंदिर आहे जे बघायला आलोय. बघूयात तुम्हाला दाखवतो काय. नारळ तर एवढा मोठा आहे यार, भरपूर मोठा नारळ आहे. हे बघा. हो किती उंच यार गुंड्या. अरे ना सद्गुरू. कुठलं मंदिर आहे मॅडम हे? मठ का? आणि हे साई मंदिर आहे. पारिजातकचे झाड मला आले काय नक्की. बघू. कशाला लॉक? श्रद्धा सबुरी बघ ट्राय मारचं. बापरे झाड आहे की मजा. अफलातून यार. चल गुंड्याचं पाणी प्यायला इथं पाणी. शंकरांचं मंदिर. ते शंकरांचंच आहे मठ टाईप. आलास का? परफेक्ट. अरे पब्लिक गेली. चल जाऊ आता. चला मग फास्ट सटकूयात आता. भारी आहे ना. रेती आहे माती नाही. माती म्हणजे हा त्यांच्यासाठी मातीच. रेती. पन्हाळीचा एकदम परफेक्ट पॅटर्न बनवलाय. कसला मस्त बनवलाय बघ गुंडे. हे बघ की पूर्ण पन्हाळीच आहे. चलो तारकर्ली ब्रिज कंप्लीट करून आपण पोहोचलोय आता सिंधुदुर्गच्या साईडला जिथे मासे मासे. काय घ्यायचे? प्रॉन्स घ्यायचे आपल्याला. मोठी लहान मिडियम पापलेट. हे कसला खोकडा आहे? खोकडा
बोंबील आहे. हा बोंबील आहे काय? ओला बोंबील, ओला बोंबील आहे काय? समुद्रातला मासा. कुठं? जेलीफिश, स्क्विड आहे का? महाकुल जगह दी है ना, एवढी एवढी बोंबील काय रेट आहे मामा? 120. किलो? पावशर किलो का? हे मामा थांब. तयारच आहे का डायरेक्ट? बोंबील कुठे आहे? वेगळे असते. स्क्विड, स्क्विड काहीतरी, स्क्विड फिश. बोंबील तर दिसतच नाही यार. कुठला मासा आहे? पापलेट कसं आहे दादा? 1000 रुपये किलो. म्हणजे हे अक्कच आहे ना? 400 रुपये. 1000 रुपयाचा ढिगच येतोय डायरेक्ट. हे चालतं. इसको बेचता है, गाड़ी इधर है करके डाल देते हो ना, बर्फ में डाल देते हैं. इकडे काय बघ, मोठा मासा आहे. सोलून देतात ते का लगेच? तोडून होय. बरं, ज्यांना कुणाला मासे घ्यायचे असतील बीचवरती येऊन इथे, तर सकाळी 7 वाजता आणि संध्याकाळी 4 वाजल्यापासून मार्केट चालू होतं. भाऊचा धक्का टाईप आहे आणि फ्रेश फ्रेश मासे व्हरायटीचे असतात, त्यामुळे तुम्ही बिनधास्त घेऊ शकता इथं. बर्फ आहे का त्याच्यामध्ये थोडा? या साईडला सोलून मिळतात, सोलून. किलोवरती. काय कसला मच्छी? कुठे फिरतात? नाही कुठे फिरतात? बघा लागेल. मी आहे बाहेर मालवण मध्ये आहे. हे काय? हे कसला मासा आहे? गोटी आहे, गोटी. गोटी? कुठला मासा आहे? स्क्विड. कसा असतो तो? कसा किलो? 350 रुपये किलो. घ्यायचा का कोणत्या? खाणारच काय? तू मासाच खात नाहीस का? खेकडा.
खाशील का 2 खेकडे खाशील? पब्लिक चाललंय. काही तास 2 तास घेणार नाही. अरे ज्यांना माहिती आहे त्यांनी घ्या म्हणा फटफट फटफट. कुठले? ही मरळ. मरळ मरळ. ही पण मरळ. ही पण मरळच आहे. नाही कुठलं? कुठला? बांगडा. आणि हे मरळ. केरली कसलं कसलं काय काय आहे ना. ही कुठली माशी? हे बांगडा. ही बांगडा असंच वेगवेगळ्या प्रकारच्या मासे इथं आहेत. तर तुम्हाला माहिती असेल तर तुम्ही डायरेक्ट घेऊ शकता. रेट अँड ऑल मला पण जास्त काही माहिती नाही आहे. बट जर तुम्हाला खूप शौकीन असाल मासे खायचे तुम्ही, तर मग तुम्ही जसं मी म्हटलं सकाळी 7ला आणि संध्याकाळी 4 नंतर तुम्ही येऊ शकता बिंदास्त. इथे खूप मोठं मार्केट लागलं आहे इथे बॅक साईडला. हां, संध्याकाळच्या जेवणासाठी थोडेसे मासे खरेदी करून आम्ही हा सनसेट एन्जॉय केला आणि निघालो पुढच्या स्पॉटसाठी, पॉईंटसाठी. केलं परत करा फीचर नाही आपल्याकडे, त्यामुळे असंच राहणार. किल्ल्याजवळ साईडलाच महाराजांचा जिथे स्टॅच्यू आहे छोटंसं एक गार्डनिंग टाईप बनवलेलं आहे. ते खूप जवळ आहे. तुम्ही तिथे ड्राईव्ह करून जाऊ शकता. वॉकिंग डिस्टन्सला सुद्धा आहे. थोडं लांब आहे. तिथे तुम्हाला महाराजांचा 130 फूट उंचीचा जो स्टॅच्यू आहे तो बघायला मिळेल. छोटंसं आहे एरिया बट खूप बेस्ट आहे. रॉक गार्डन जे मी तुम्हाला म्हटलं तसं ॲक्च्युली नाही आहे. हा वेगळा स्पेस आहे, हा वेगळा पॉईंट आहे. रॉक गार्डन हा पॉईंट खूप वेगळा आहे. तोही खूप बघण्यासारखा आहे. तिथे तुम्ही जाऊ शकता. आम्हाला जाता नाही आलं बट खूप सारे कमेंट्स जर असतील तर नेक्स्ट टाईम मी पक्का येऊन तुम्हाला एक्सप्लोअर करून दाखवेन. जास्त काही नाही बट थोडे मासे आम्ही घेतले होते जे बनवून खाण्याचा पूर्ण बेत केला होता. त्याच्यानंतर आम्ही पान शॉपमध्ये गेलो, थोडंसं वॉक घेतला मामानी आणि मी, आणि मस्त पान खाऊन नंतर रूमवरती जाऊन फ्रेश होऊन झोपलो. साधारणतः 70 ते 80 कोटी म्हणजे 80 CRचं बजेट आहे ह्या मंदिरात. साधारणतः 25 ते 30 लाख रुपये लागतील बंगलोला. इथून आपला परतीचा प्रवास चालू झाला आणि भेटूयात नेक्स्ट व्लॉगमध्ये कोणकोणती मंदिरं आम्ही एक्सप्लोअर केली आहेत ती बघण्यासाठी.